नमस्कार सर्वांचे, RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांनो आपण प्रश्न संच रिव्हिजन पाहत आहोत। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहूयात काही महत्त्वाची प्रश्न। पहिला प्रश्न आहे, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्यास काय म्हणतात? तर उत्तर आहे द्विगु समास असे म्हणतात। पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला काय म्हणतात? उत्तर नक्की टाइप करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनो तुमचं उत्तर आहे द्वंद्व समास असे म्हणतात। पुढील प्रश्न पाहूया तिसरा, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी डॅश डॅश असतो। तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी कसा असतो? नक्की उत्तर टाइप करा आणि उत्तर आहे प्रथमांत असतो। विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न पाहूया चौथा, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने काव्यलेखन केले आहे? उत्तर नक्की कमेंट मध्ये टाइप करायचं आहे। तुमचं उत्तर बरोबर येत आहे का ते देखील चेक करायचं आहे आणि उत्तर आहे केशवसूत या टोपण नावाने काव्यलेखन केले आहे। पुढील प्रश्न पाहूया पाचवा, जाऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा। विद्यार्थ्यांनो उत्तर नक्की टाइप करा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे दीर। पुढील प्रश्न पाहूया सहावा, पुढील विधानाला आज्ञार्थी करायचं आहे। कितीदा सांगू स्कूटर वापरणे आता बंद करू नको। या वाक्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे कितीदा सांगितलं स्कूटर वापरणे आता बंद कर। पुढील सातवा प्रश्न पाहूया, विणलेले व झाकण असलेले फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे काय? याला काय म्हणतात? आणि तुमचं बरोबर उत्तर आहे करंडा असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे आठवा आणि पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। पुढील वाक्य आहे ते सभेत पत्रके वाटली गेली। या वाक्याचा काय ओळखायचं आहे? तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे आणि विद्यार्थ्यांनो उत्तर नक्की टाइप करा आणि तुमचं उत्तर आहे कर्म कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे। पुढील नववा प्रश्न पाहूया, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना डॅश डॅश असे म्हणतात। तर काय म्हणतात? आणि तुमचं उत्तर आहे प्रयोग असे म्हणतात। पुढील प्रश्न पाहूया दहावा, एका रात्री राक्षस गुपचूप झोपडीत शिरला आणि त्याने म्हातारीच्या मुलाला पळवले। या वाक्यरचनेत कोणता काळ वापरला गेलेला आहे हे ओळखायचं आहे आणि तुमचं बरोबर उत्तर आहे भूतकाळी वाक्य आहे हे। पुढील 11वा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, कृश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। उत्तर नक्की टाइप करा आणि बरोबर उत्तर आहे कृश शब्दालाच विरुद्धार्थी स्थूल, धट्टाकट्टा आणि लठ्ठ हे शब्द आहेत। 12वा प्रश्न आहे, उचकी या शब्दाचे लिंग ओळखा। लिंग ओळखायचं आहे आणि ते कसं ओळखायचं? तो, ती, ते वापरून ओळखायचं असतं आणि उत्तर आहे स्त्रीलिंगी। पुढील 13वा प्रश्न आहे, मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला मानले जाते? आणि उत्तर नक्की कमेंट मध्ये टाइप करा आणि बरोबर उत्तर पहा। बरोबर उत्तर आहे दादासाहेब फाळके हे चित्रपट सृष्टीचे जनक आहेत। पुढील आहे 14वा प्रश्न, चहापाणी शब्दाचा विग्रह करायचा आहे तुम्हाला। मग विग्रह कसा करायचा हे देखील आलं पाहिजे आणि कमेंट मध्ये नक्की उत्तर टाइप करा आणि बरोबर उत्तर आहे चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ असं चहापाणी शब्दाचा विग्रह होतो। 15वा प्रश्न आहे, वाडा शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा। एकवचन अनेकवचन सांगताही आलं पाहिजे आणि ओळखताही आलं पाहिजे। तर वाडा शब्दाचे अनेकवचनी रूप वाडे हे होतं। विद्यार्थ्यांनो कसे वाटले हे प्रश्न? आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल। भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।